सदैव डिंडोसी के युवाओं के लिए और हिंदुत्व के लिए, यह डिंडोसी की जनता के लिए ऐतिहासिक दिन है और डिंडोसी में इतिहास होने जा रहा है। एक युवा भगवा लेकर विधानसभा में जाएगा और ये दोनों मेरे शेर हैं, ये दोनों मेरे बाजू हैं और ये दोनों मेरे आंख हैं। इन दोनों के विचारों से हमारा विचार मिला और ये दोनों एक होके और विचार किए हैं कि ये अपने छोटे भाई को कावड़िया सेना के बैनर तले लड़ाएंगे। इसलिए हम आपके बीच में जनता को बताने के लिए आए। इसलिए जनता का आशीर्वाद रुपेश कदम के साथ है और रुपेश कदम इस बार इतिहास रचेंगे। कहीं ना कहीं एक लक्ष्य है, डिंडोसी की जनता में एक नया जोश, एक नया युवा है और एक ऐतिहासिक हो। किसी के घर में ये एक ही परिवार में विधानसभा न जाए। युवाओं का संकल्प है, नया नेता है, परिवर्तन हो। त्रिलोकीनाथ महाराज जितने जी और उनके सभी सहकारियों ने आज मुझे जो समर्थन दिया उसके लिए मैं सबसे पहले उन सभी का आभार व्यक्त करता हूँ। मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्या मुद्द्यांसाठी ही लढाई लढतोय ह्या दिंडोशी विधानसभेत, ते म्हणजे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा मुद्दा। आज विकासाच्या मुद्द्यावर जर बघायला गेलं तर चिखलेजी आणि आम्ही ज्या वेळेला ह्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेला काही मुद्द्यांवर आमचं एकमत झालं। माझे जे विकासाचे मुद्दे होते सेम त्यांचे पण मुद्दे होते। मी त्यांना शब्द दिला की साहेब, आपण ज्या ज्या वेळेला मी लोकांसाठी आवाज उठवेल, लोकांसाठी भांडेल, त्या त्या वेळेला हे मुद्दे देखील मी आवर्जून घेईन। मग तो मार्केटचा मुद्दा असू दे, पार्किंगचा मुद्दा असू दे, रस्त्यांचा मुद्दा असू दे, पाण्याचा मुद्दा असू दे, ड्रेनेजचा असू दे किंवा जी काही डेव्हलपमेंट दिंडोशी विधानसभेत कुरार गावामध्ये झाली त्या मुद्द्यावर आमचं एकमत झालं आणि त्या एकमताने आम्ही या ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। कारण मला एवढंच म्हणायचं होतं की मी एक अपक्ष उमेदवार म्हणून लढताना माझ्या पाठीशी कोण होतं। पण आज तुम्ही बघताय गेल्या 10 ते 12 दिवसात यादवजी असतील, आज काल संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिलाय, आज कावडिया सेनेने पाठिंबा दिलाय आणि असे कित्येक NGO असतील, मंडळ असतील, हे दिवसेंदिवस पाठिंबा देत चालले। मला त्या गोष्टीचा खरोखर आनंद होतोय। आज कावडिया सेना ही उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठी सेना म्हणून कार्यरत आहे। आज महाराज यांचा आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मला मिळतोय आणि नक्कीच ह्याचा फायदा मला 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत 23 तारखेच्या निकालामध्ये होईल याची मला पूर्णपणे शाश्वती आहे। आता काल परवा माझ्यामध्ये 2 दिवसापूर्वी सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांनी जाहीर केलं की ते फक्त उत्तर भारतीय भवन बांधणार आहे। मी माझ्या 7 दिवसापूर्वी मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलंय मी एक हिंदू समाज मंदिर उभं करायला जातो आणि ते पण निधीतनंच उभं करणार, फंडातूनच उभं करणार। अशा प्रकारचं हिंदू समाज मंदिर उभं करायचं हे मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये दिलंय। परंतु आज फक्त निवडणूक आली आहे म्हणून सुनील प्रभू साहेबांना उत्तर भारतीय आढळते। 10 वर्षात तरी त्यांना असं वाटलं नाही की उत्तर भारतीय भवन बनलं पाहिजे किंवा अजून काय बनलं पाहिजे। आज तुम्ही प्रत्येक समाजाचं वेगवेगळं भवन उभं करून प्रत्येक समाजामध्ये तेढ निर्माण करणार। मला एवढंच म्हणायचंय की जर विकासाचं काम करायचं तर विकासाच्या मुद्द्यावर बोला, फक्त जातीचं आणि धर्माचं राजकारण करू नका। कारण माझं एवढंच म्हणणं आहे की संजय निरुपम असू दे, ते आज कशा पद्धतीचे स्टेटमेंट देतात, आज ते कशा पद्धतीने मीडियावर येऊन ब्लॅकमेल करतात, आजपर्यंतचा रेकॉर्ड तोच आहे। त्यांनी कधी जनतेची कामं करण्यासाठी मीडिया बोलवली नसेल। ह्याच्यावर आरोप कर, त्याला ब्लॅकमेल कर, ह्याच्याकडनं काय ना काहीतरी घे, त्याच्याकडनं काय ना काहीतरी, मी ओपनली काही गोष्टी बोलू नाही शकत। पण आज संजय निरुपम यांची परप्रतिमा तशीच आहे आणि सुनील प्रभू हे 10 वर्ष ह्या दिंडोशीला काहीच नाही देऊ शकले। एक मोठं काम मी गेल्या कित्येक सभेमध्ये सांगतोय की एक मोठं काम त्यांनी काय केलं असेल या दिंडोशी विधानसभेत तर त्यांनी जाहीररित्या सांगावं। आजही त्यांनी ते चॅलेंज माझा ऍक्सेप्ट नाही केलंय। मला एवढंच म्हणायचंय, दिंडोशीचा विकास हा रुपेश राधेश्याम कदम यांच्या माध्यमातून होईलच, पण कावडिया सेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल आणि इतर ज्या संघटना आहेत यांनी जो मला पाठिंबा दिलाय ह्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही, एवढंच तुमच्यासमोर